शास्त्रज्ञ सायंटिस्ट म्हणजे विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करून नवीन शोधणारी आणि निसर्ग समजून घेणारी तज्ज्ञ व्यक्ती होय. हे लोक प्रयोग, निरीक्षण आणि सिद्धांताद्वारे तंत्रज्ञान व मानवी जीवन सुकर बनवतात. आज मी एका शास्त्रज्ञाच्या जीवनातील मजेशीर एक घटना सांगणार आहे. त्या शास्त्रज्ञाचे नाव आहे अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यांचा जन्म 14 मार्च 1879 ला जर्मनी देशात झाला. त्यांच्या जीवनात अनेक अशा मजेशीर घटना घडलेल्या आहेत. त्यामधीलच एक घटना मी तुम्हाला सांगू इच्छिते. लॅबमध्ये प्रयोग करून ते घरी परतत असताना पावसाळ्याच्या दिवसात पाऊस चालू होता. तेव्हा ते एका दुकानात गेले व रेनकोट खरेदी केला. ते रेनकोट त्याच दुकानात विसरून परत घरी परतले. तेव्हा दुकानदार मनात विचार करतो, बरं झालं हा शास्त्रज्ञ रेनकोट इथेच विसरून गेला, तेवढंच मला 200-300 रुपयाचा फायदा तरी झाला. जरी तो आला तर देऊ. पण थोड्याच वेळात शास्त्रज्ञ परत दुकानदाराकडे येतो व रेनकोट मागतो. तेव्हा दुकानदार त्याला तो रेनकोट देतो व विचारतो, शास्त्रज्ञ तुम्हाला कसं आठवलं की हा रेनकोट इथे विसरलेला आहे? तेव्हा शास्त्रज्ञ त्याला म्हणतात, मी माझ्या विचारात मग्न होऊन असेच घरी गेलो होतो. रेनकोट काढावं म्हणून बघतो तर रेनकोट नव्हते. तेव्हा मला आठवले की मी रेनकोट इथेच विसरलो. ही अशी एक मजेशीर घटना त्या शास्त्रज्ञाच्या जीवनात घडलेली आहे. धन्यवाद. अल्बर्ट आइन्स्टाईनची ही कथा होती. सर, आज मी भारतातील एक थोर पहिली महिला शास्त्रज्ञ यांची माहिती सांगणार आहे. त्यांचे नाव आहे असीमा चटर्जी. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1917 रोजी झाला. त्यांनी रसायनशास्त्र, औषधी विश्लेषणात्मक व सेंद्रिय या तिन्ही शाखांमध्ये मोठे योगदान दिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे 400हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी 1950 साली औषधी विषयक त्यात विशेषतः म्हणजे अल्कली व कुमारीन या घटकांचा संदर्भात अभ्यास केला. कुमारीन हे रक्तातील गुठळी प्रतिबंधकाचा द्रव्य असतो. हे हळदीमध्ये असते. त्यांना 1975 साली पद्मभूषण हे पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. त्यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर 2006 मध्ये झाला. त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेचे सदस्य म्हणून नामांकन दिले होते. धन्यवाद. खूप छान. आज मी तुम्हाला सी.व्ही. रमण यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे. डॉक्टर सी.व्ही. रमण यांचा जन्म तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे 7 नोव्हेंबर 1888 मध्ये एका तमिळ कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमण हे होते. ते एक भारतीय महान शास्त्रज्ञ होते. त्यांनी रमण इफेक्ट नावाचा शोध जगासमोर मांडला. धन्यवाद. मी आज डॉक्टर विक्रम साराभाई यांची माहिती सांगणार आहे. डॉक्टर विक्रम साराभाई त्यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात केली. 1962 मध्ये शांती स्वरूप भटनागर पदक मिळाले. 1966 मध्ये पद्मभूषण आणि 1972 मध्ये पद्मविभूषण मरणोत्तर देऊन राष्ट्राने त्यांचा गौरव केला. गॅलिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाचे सर्वप्रथम सखोल याचे वर्णन केले. काळी अभिक्रिया हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केले व ह्या तंत्राने चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. धन्यवाद. संशोधक आणि त्यांची शोध. पहिला गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला. दुसरा अणुबॉम्बचा शोध ऑटोने लावला. तिसरा प्रोटॉनचा शोध रादरफोर्डने लावला. न्यूटनच्या बायकोचा उखाणा,
लहानसं लेकरू खुदकं नसलं, लहानसं लेकरू खुदकं नसलं व झाडावरचं सफरचंद पडलं तर आमचं हेडं खायचं सोडून शोध लावत बसलं. धन्यवाद. विज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून मानवाने विज्ञानाच्या मदतीने अनेक शोध लावले. विज्ञानामुळेच आज आपल्याला शिक्षण, आरोग्य, वाहतूक, तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन, वैद्यकीय क्षेत्र या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व यासारखे क्षेत्रामध्ये अनेक शोध लावले. भारतातील वैज्ञानिकांचे या वाटचालीत वैज्ञानिकांचे योगदान आहे. या वैज्ञानिकांचे कार्याचे आठवण ठेवण्यासाठी, या वैज्ञानिकांचे महत्त्व प्रचार करण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पूर्ण आठवडा मराठी दिन आणि विज्ञान दिन म्हणून साजरा करत आहोत. परंतु विज्ञान ही जी आपले पूर्ण प्रगती झालेली आहे देशाची. आपण पाखरासारखं आकाशामध्ये उडतो का नाही? म्हणजे विमानामध्ये बसून आपण पाखरासारखं प्रवास करतो, म्हणजे उडत असतो. हे सगळं कशामुळे झालं? विज्ञानामुळे झालं. विज्ञानाला जर आपल्या जीवनातून काढून टाकलं तर आपलं आयुष्य पूर्ण शून्य होईल. तर तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, सगळ्यात मोठा ऊर्जेचा स्रोत कोण आहे रे? सूर्य आहे. सर्वात मोठा ऊर्जेचा स्रोत जो आहे तो सूर्य आहे. जर सूर्य नसला असता तर काय झालं असतं? अंधार पडला असता. परत काय झालं असतं? काय झालं? झाड वाढ सोडा, तिने उगवलंच नसते. मग झाडं नाही उगवल्यानंतर आपण पण उगवलो नसतो. कारण आपण संपूर्ण कुणावर अवलंबून आहे? झाडावर अवलंबून आहे. कसं काय रे? ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन खातो आपण, जिवंत राहतो ना. आणखी काय भेटत नाही का आपल्याला झाडापासून? फळं भेटतात. आणि काय भेटतं? ज्वारी कशापासून येतं रे? ज्वारी कशापासून येतं? माणसापासून. कशापासून? ज्वारी कशापासून भेटते आपल्याला? वनस्पतीचे किती एक प्रकारचे वनस्पती नाही का? गहू कशापासून भेटतं? ते पण एक वनस्पतीच आहे. टोमॅटो, भाजीपाला कशापासून भेटतं? वनस्पतीपासून भेटतं. म्हणजे आपलं संपूर्ण जे काही जीवनचक्र आहे ते सगळं वनस्पतीवर अवलंबून आहे. बरोबर आहे? मग ही वनस्पती कोणावर अवलंबून आहे? सूर्यावर अवलंबून आहे. मग सूर्य नसला असता तर पूर्ण हे जी सृष्टी आहे ती सृष्टी, त्या सृष्टीवर एकही जीव जिवंत राहिला नसता. मग आज आपण या सूर्याची सूर्याच्या मधला अंतर्भागातलं गंमत जाणूयात. गंमत म्हणलं की बरं वाटतं तुम्हाला? मग या सूर्यावर आता आपल्या पृथ्वीवर हे वातावरण आहे. वातावरण म्हणजे काय? वात म्हणजे काय? वातावरण. वात म्हणजे मराठी शब्द आहे वात. काय? दिवा? नाही. वात म्हणजे दिवा नाही. वात हे मराठी शब्द आहे, शुद्ध मराठी शब्द आहे वात. वात म्हणजे हवा. वात म्हणजे हवा किंवा वारा. वातावरण हवेचं आवरण म्हणजे वातावरण. वात म्हणजे वायू. अशी वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहेत. कुठं? आपल्या पृथ्वीच्या सभोवताली. कोणकोणते वायू आहेत रे? सगळ्यात महत्वाचा ऑक्सिजन. दुसरा वायू नायट्रोजन. परत कोण? कार्बन डायऑक्साइड. परत कोण? सल्फर डायऑक्साइड, हायड्रोजन. हे सगळ्या वायूचं मिश्रण आहे आपलं पृथ्वी म्हणजे. म्हणून याला
वातावरण असे म्हणतात. वात म्हणजे वायू, लक्षात ठेवा. वायूचं आवरण, अनेक वायूचं आवरण आहे आपली पृथ्वी. मग या सूर्यावर पण वातावरण असेल का? अनेक वायू असतील का? जसं पृथ्वीवर ते आहे. सगळ्यात जास्त वायूचं प्रमाण कोणतं आपल्या पृथ्वीवर? नायट्रोजन. किती प्रमाण आहे टक्के? 78%. गुड. 100 पैकी 78% नायट्रोजन आहे. नायट्रोजनचं काम तुम्हाला माहिती आहे का काय? नायट्रोजन कधी दिसला का तुम्हाला? ऑक्सिजन दिसला. सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे? नायट्रोजनचं आहे. नायट्रोजन कधी दिसला का तुम्हाला? दिसला, पण तुम्हाला कळालं नाही की तो नायट्रोजन आहे म्हणून. मी सांगतो, तुम्ही कुठं पाहिलं असाल. तुम्ही तुरीचं एखादं झाड असं उपडलात का मुळासहित? कधी पाहिलात का? किंवा हरभरा म्हणा, हरभरा झाड, उडदाचं झाड, काय दिसलं त्याच्या मुळावर? मुळावर काय दिसलं तुम्हाला? गोल गोल. काय दिसले ते गोल गोल? गाठी दिसल्या तुम्हाला गोल गोल. मग त्या गाठीमध्ये असतं नायट्रोजन. नायट्रोजन कुठं होतं रे? हवेत होतं. त्या मुळाच्या गाठीत कसं गेलं? किती गंमत आहे बघा, आहे की नाही? मग नायट्रोजनचं काम काय माहिती काय? नायट्रोजनचं काम आहे शरीराची वाढ करणे. काय करणे? शरीराची वाढ करणे. मग ती वनस्पती असो, प्राणी असो, पक्षी असो, नायट्रोजन शिवाय आपली वाढ होत नाही. मग ते नायट्रोजन आपल्याला कसं भेटतं? हवेत डायरेक्ट आपण घेऊ शकतो का? नाही. मग ते नायट्रोजन पहिल्यांदा वनस्पती घेते, त्याच्या मुळाच्या गाठीवर स्टॉक होते ते नायट्रोजन. ते नायट्रोजन वनस्पतीच्या वाढीसाठी त्या वनस्पती पूर्ण आयुष्यभर घेतात. मग ते नायट्रोजन पानं, फुलं, फळ याच्यामध्ये स्टॉक करतं, म्हणजे फळाची वाढ होते. ज्वारी असो, गहू असो किंवा कोणतेही फळ असो, त्याच्यात नायट्रोजन असतं. मग ते नायट्रोजन इनडायरेक्ट आपण काय करतो? खातो. आणि आपली काय होते? वाढ होते. पहिलवान लोक काय करतात रे? सकाळ सकाळी काय खातात? खुराक. आणि काय खातात? हरभऱ्याची डाळ खातात बघा, भिजून. मग हरभऱ्याच्या डाळीमध्ये नायट्रोजन भरपूर असतं, कारण हरभऱ्याच्या मुळावर गाठी भरपूर असतात. ते नायट्रोजन त्या डाळीमध्ये असतं, त्या काय म्हणते त्याला? हरभऱ्यामध्ये. मग नायट्रोजनचं कामच आहे बॉडी बिल्डिंग म्हणून त्याला म्हणलेलं आहे. नायट्रोजनला काय म्हणलंय? बॉडी बिल्डिंग. बॉडीची बिल्डिंग करते ते, म्हणून पहिलवान लोक खातात. बरे असो, मी तुम्हाला काय सांगितलं आता? सूर्यावरचं गंमत बघणार आहोत. सूर्यावरील सूर्य. मग सूर्य आपल्याला काय देतं रे? ऊन देतं, म्हणजे प्रकाश देतो. या प्रकाशामध्ये कोणतं जीवनसत्व असतं? विटॅमिन डी असतं. विटॅमिन डीचा उपयोग कशासाठी आहे? विटॅमिन डी चा उपयोग कशासाठी आहे? त्वचा आणि हाडं मजबूत होण्यासाठी विटॅमिन डी ची आवश्यकता असते. मग हे विटॅमिन डी आपल्याला फ्रीमध्ये देतं, फ्रीमध्ये, मुफ्तमध्ये देतं सूर्य आपल्याला. पण दुपारच्या उन्हात बसायचं नाही, ते ड विटॅमिन आपल्याला सहन होणार नाही. सकाळी 8 ते 9च्या दरम्यानचं आणि संध्याकाळी 4च्या नंतरचं ऊन. दुपारचं ऊन आम्हाला डी विटॅमिन भरपूर मिळून आले, म्हणून दुपारी उन्हात बसायला उष्माघातानं आपण मरू शकतो, जास्त ऊन झाल्यामुळं. बर, आता या सूर्यावर ही उष्णता, प्रकाश कसं तयार होत असेल माहिती आहे तुम्हाला? बर, रात्रीच्या वेळी, संध्याकाळच्या टायमाला पृथ्वीवरच तुम्ही एक मोठा रॉड घ्यायचा, लोखंडी सळे हातात घ्या, असं कल्पना करा. आणि ती लोखंडी सळे काय करायचं? अंधार पडल्या भरपूर, ती मोठ्या लेट्या दगडावर मारायचं. काय? तो रॉडचा मोठा समोरचा खुरटोक असतो का, असं फिरवून मोठ्यानं मारा त्या दगडावर. का होईल? ठिणगी आवडते, म्हणजे काय होतं? उष्णता तयार होते तिथं, ऊर्जा तयार होते तिथं, ऊर्जा.
ठिणगी उडतं, ज्वाला तयार होते, तसा प्रकार आहे सूर्यावर. मग तिथं रॉड फेकलं जातं का? नाही. म्हणजेच तिथं स्वतः जळणारा वायू कोण आहे? ज्वलनाला मदत कोण करतं? कोणता वायू ज्वलनाला मदत करतं? ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. एखादा वाळला गवताचा बांधारा आहे किंवा तो सगळीकडे गवत आहे समजा वाळलेलं, एका ठिकाणी हेंडगा लावला आपण आणि वारं सुटलं, का होईल? वाऱ्यामध्ये काय? ऑक्सिजन आहे, एका क्षणामध्ये सगळं जळून जाईल. आणि वारच नसेल किंवा कमी मंद आहे तर त्या जळायला त्याला वेळ लागेल. म्हणजे ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. आणि स्वतः कोणता वायू जळतो? हायड्रोजन. सर बरोबर आहे, हायड्रोजन हा वायू स्वतः जळतो. मग सूर्याचा संपूर्ण पृष्ठभाग हा हायड्रोजननीच बनलेला आहे. तिथं नायट्रोजन नाही, कोणताच वायू नाही, फक्त कोण आहे तिथं? हायड्रोजन आहे. मग हायड्रोजनचं गुणधर्म काय? स्वतः जळणे. मग आता त्या सूर्यावर काय होलेलं माहितीये का? अनेक 4 हायड्रोजनचे अणू, 4 हायड्रोजन म्हणतो मी, 4 हायड्रोजन. हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 1. हायड्रोजन मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो, म्हणजे त्याचा अणुक्रमांक हा 1 आहे. मग पहिल्या कक्षेमध्ये त्या इलेक्ट्रॉन म्हणजे हायड्रोजनचे एक इलेक्ट्रॉन आहे पहिल्या कक्षेत. पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असायला पाहिजे? 2 असायला पाहिजे. 2 असले की त्याचं पोट भरतं, तो संतृप्त होतो, सॅच्युरेटेड होत होतो, आहे की नाही? त्याचं ती साखळी पूर्ण होते पहिल्या कक्षेची. मग 1 इलेक्ट्रॉन त्याला कमी असतं हायड्रोजनला त्याची पहिली कक्षा पूर्ण करण्यासाठी. मग तो काय करतो? सतत त्याची पहिली कक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यासोबत तो भागीदारी करतो. इलेक्ट्रॉन तर देऊ शकत नाही, तो दुसऱ्याकडनं 1 इलेक्ट्रॉन आपलं पण दुसऱ्याचं पण एक सामायिक मध्ये ठेवतो आणि त्याचं कक्षा पूर्ण करतो तो. असे 4 हायड्रोजनचे अणू एक इकडून येतो, एक इकडून आणि एक असं 4ही बाजून येतात आणि त्या ठिकाणी मोठा लट असं स्ट्रोक होतो 4 हायड्रोजनचं एका ठिकाणी येऊन. जसं तुम्ही सळे आपटला बघा दगडावर, काय झालं? ठिणगी उडाली. मग 4 हायड्रोजनचे अणू एकत्रित येतात, असं मोठं घर्षण होतं आणि त्याच्यामधून महास्फोट होतो. महास्फोट आता तिथं होऊ लागले सध्या सूर्याजवळ. असे एकाच वेळी कितीतरी कोटी 4 हायड्रोजनचे अणू एकत्रित येतात, तिथं बंबार्ड होतं. बंबार्ड म्हणजे काय? एकमेकावर मोठ्याने आदळणे. 4 हायड्रोजनचे अणू, त्याच्यामधून मोठासा स्फोट होतो. स्फोट झाल्यानंतर तिथं उष्णता तयार होते आणि त्याचा जो प्रकाश आहे आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतो. म्हणून ह्या सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश अशा पद्धतीने त्या सूर्याजवळ उष्णता तयार होते. तिथलं हायड्रोजन जर कमी झालं तर, त्या सूर्याजवळचं हायड्रोजन जर कमी झालं तर, कारण कसं असतं माहिती का? जळणारी वस्तू संपत असते, आहे की नाही? लाकूड असो, कोणताही पदार्थ असो, जळणारी वस्तू संपत असते. मग या सूर्यावर भरपूर असं वायू म्हणजे हायड्रोजन आहे. तिथं सूर्याचा असा प्रकारचा प्रकाश तयार होतो, उष्णता तयार होतो. ती उष्णता प्रकाशाच्या स्वरूपामध्ये, उष्णतेच्या स्वरूपामध्ये आपल्या पृथ्वीवर येते. मग या सूर्याचा प्रकाश जो आपण आपल्या प्रत्येक सजीवासाठी उपयोग आहे. वनस्पती घेतात, आपण घेतो. वनस्पती काय करतात रे? स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. असं कोणतं पेशांग काय रे वनस्पतीमध्ये की स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची क्षमता? क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य, गोड. मग वनस्पतीमध्ये आणि परत कोणकोणते पेशांगक असतात? केंद्रक असतं, जे आपल्यामध्ये सुद्धा आहे केंद्रक. परत काय आहे?
रिक्तिक आहे, आपल्या पेशीमध्ये पण आहे, वनस्पतीमध्ये पण आहे. आणखीन काय आहे? तंतुकणिक आहे, मायटोकॉन्ड्रिया, आपल्यात पण आहे, वनस्पतीमध्ये पण आहे. आणखी काय आहे? पेशीद्रव आहे, पेशीपटल आहे, ते वनस्पतीमध्ये पण आहे. आपल्यामध्ये आणि वनस्पतीमध्ये काहीच फरक नाही. आपली पण वाढ होते, वनस्पतीची पण वाढ होते, कळते की नाही? आपण पण श्वासोश्वास करतो, वनस्पती पण श्वासोश्वास करतात. आपण दोघंही जिवंतच आहे नाही. मग वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, फक्त त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा कोणतं पेशीअंग जास्त आहे? हरित लवक जास्त आहे. जर आपल्यामध्ये पण हरित लवक राहिला असतं तर कल्पना करा बघू, जे आपल्यात नाही ते वनस्पतीमध्ये आहे. मग आपल्यामध्ये हरित लवक राहिलं असतं तर काय झालं असतं? का नाही, आपण फक्त पाण्यात पाय टाकून बसायचं होतं, आहे की नाही? पाण्यामध्ये पाय टाकून बसायचं होतं, पाणी शोषलं असतं आपलं शरीर, आणि ते हरित लवक काय केलं असतं? सूर्यापासून प्रकाश किरण शोषलं असतं, आणि आपण पण स्वतःचा स्वतः तयार केला असतो. एवढं धडपड करायची गरज नव्हती, आहे की नाही? काम करायची गरज नव्हती. फक्त आपल्यामध्ये एकच कमी आहे वनस्पतीपेक्षा, हरित लवक नाही. मग कोण श्रेष्ठ? वनस्पती श्रेष्ठ का आपण श्रेष्ठ? वनस्पती श्रेष्ठ. वनस्पती सजीव आहे, त्याच्यामध्ये पण आपल्यामध्ये जे जे पेशीअंगक आहेत ते पेशीअंगक आहेत. आपण स्वतःसारखा जीव तयार करतो, आहे नाही? माणसाला माणसासारखं लेकरू तयार होतं, कुत्र्याला कुत्र्यासारखं, पक्षाला पक्षासारखं, झाडाला पण झाडासारखंच पिलू तयार होतं, म्हणजे स्वरूप तयार होतं. सगळ्या प्रक्रिया ह्या वनस्पतीच्या आणि प्राण्यांच्या सेम आहेत. मग आपण काय करतो? जाता जात्या त्या वनस्पतीचं पान तर तोडतो, फूल तोडतो, फांदी तोडतो. आपले केस सोडल्यावर का होईल? मजा येईल नाही? आपला हात तोडल्यावर का होईल? मजा वाटेल नाही, त्रास होईल नाही? तसं प्रत्येक सजीवाला या पृथ्वीतलावर जगण्याचा अधिकार आहे. त्याला निसर्गानं स्वतःचं अन्न तयार करण्यासाठी स्वतःच त्याच्यामध्ये एक प्रकारची शक्ती दिलेली आहे. त्यानं आपल्याला कधी म्हणलं नाही पाणी घाल. आपण त्याला पाणी जर घालत नसाल तर त्याची आपण फांदी सुद्धा तोडायचा आपल्याला अधिकार नाही, आहे का? अजिबात नाही. कारण आपलं संपूर्ण आयुष्य ह्या वनस्पतीवर अवलंबून असताना आपणच त्याला तोडतो. आणि सगळ्यात महत्वाचं काम वनस्पती काय करतात? आपल्याला अन्नधान्य फळ वगैरे तर देतच, पण आपल्याला जगण्यासाठी जो महत्वाचा प्राणवायू आहे ते देत असतं, ऑक्सिजन. आणि आपण फुल हे काय रे? फुल हे वनस्पतीचं काय? पान काय? अवयव आहे. मूळ काय? अवयव आहे, आपला हात पाय सगळं. फुल काय? फुलापासून काय तयार होतं? फुलापासून मध तयार होतं. फुल कोमेजल्यावर काय तयार होतं परत? गुलकंद तयार होतं. बर, आंब्याला फुलं लागलेत, आहे की नाही? मग त्या आंब्याचे फुलं काही दिवसानंतर कोमेजतात. मग ते फुल गळून गेल्यानंतर त्याच्या खाली काय लागतं? आंबा लागतो. आंबा लागतो का नाही? म्हणजे फूल हे वनस्पतीचं प्रजननाचा अवयव आहे मित्रांनो. आणि फरागत आपण त्याला तोडून वास घेतो. अरे ते वास तुमच्यासाठी नाही पूर्ण, ते फुलाचं वनस्पतीचं एक स्वार्थ आहे. त्या फुलामधून सुगंध सोडण्याचं काय स्वार्थ माहितीये? सुवासामुळं जे काही मधमाशा आहेत, फुलपाखरं आहेत, त्या फुलाकडे आकर्षित होतात. कशासाठी? तर त्या फुलामध्ये फुलपाखरं काय करतात माहितीये का? त्या फुलावर बसून
ते वास आकर्षित करतात, त्याच्यामध्ये एक मध असतो, ते मध खाण्यासाठी जातात. मग ते स्त्री केशर आणि पुकेशर हे त्याच्यातच असतं, त्या फुलामध्येच. तुम्ही बघा ते परागकण असतं बघा, 4-5 असे दांडे असतात असं फुलामध्ये, आणि त्याच्यावर असं थोडंसं काहीतरी असं हे राहतं, परागकण असतात ते. आणि त्याच्यामध्ये जे स्त्री केशर पण असतं, एक 4-5 पुकेशर असतात आणि एक स्त्री केशर असतो, त्याला आपण जायांग म्हणतो, जायांग. मग ते फुल काय करतं माहितीये का, एक सुवास सोडतं आणि ते फुलपाखरांना आकर्षित करतं. मग ते परागकणावर बसतात, केशरावर हे फुलपाखरं बसतात, मधमाशा बसतात, कळत न कळत ते स्त्री केशरावर त्याचं पोलिनेशन होतं, त्याला म्हणतात फर्टिलायझेशन. ते केशर त्या स्त्री केशरावर जाऊन त्याच्या पायाला चिटकून ते पडतं आणि तिथं फलित होतं, आणि त्या ठिकाणी त्या बियाची निर्मिती होते. ते फुलाचं सुगंध म्हणा, त्याचं मध म्हणा, आपल्यासाठी नाही मित्रांनो, ते त्याच्या स्वार्थासाठी आहे. ते फुलपाखराने मधमाशांना आकर्षून घेण्यासाठी आहे. आपण ते तोडून नाकानं वास घेतो, तोडू नका. त्याचं फळ तयार होऊ द्या, ते स्वतःसारखं एक तिथं धान्य तयार होऊ द्या. त्याला फांद्या फुलं हे तोडू नये आपण. आणि सगळ्यात महत्वाचं वनस्पतीचं कार्य आहे कार्बन डायऑक्साइड शोषून घेतो. कोण? वनस्पती. CO2 जे की आपल्या वाहनातून निघणारा धूर जो आहे, धूर, त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साइड आहे, तो आपल्या मानवी शरीरासाठी खूप धोकादायक आहे. आपल्या सगळ्यांनाच एका या 10वी वर्गामध्ये कोंडवलं समजा, आपण सगळ्यांनाच. त्याच्यात काय रे, त्या 10वीच्या वर्गामध्ये चारकोपरे काय आहे, काय आहे, काय तर असेल मध्ये, आतमध्ये खाली सरबेंच आहेत, फळ आहे. त्या पोकळीमध्ये काय, पोकळीमध्ये काय पण नाही, काय ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. आपण सगळं आतमध्ये गेलो, आतमध्ये ऑक्सिजन आहे, दारं खिडक्या सगळं बंदच केलं आपण, मग काय होईल? आपण सगळेजण गेलो, सगळ्याची स्पर्धा लागेल, ते ऑक्सिजन घ्यायचं आणि सोडतो काय, पण काय सोडतो? कार्बन सोडतो. मग त्या रूम मध्ये असले सगळेजण स्पर्धा लागले, ऑक्सिजन घ्यायचं, कार्बन डायऑक्साइड सोडायचं. एक वेळ अशी ते ऑक्सिजन संपतं, पूर्ण त्या वर्गामध्ये काय पसरतं? कार्बन डायऑक्साइड. आपण आणि कार्बन डायऑक्साइड घ्यायचं आणि सोडायचं कार्बन डायऑक्साइड. मग काय होईल रे? आपल्याला तगमग होईल, श्वास घेता येणार नाही, आपल्याला अंग आपलं थरथर कापेल, चक्कर पडू आपण. कशामुळं? त्या CO2 मुळे. CO2 इतका घातक आहे परंतु. मग ते CO2 घ्यायचं काम कोण करतं? या वनस्पती करतात. म्हणजे कळत न कळत हे डॉक्टर आहे आपलं. आपली काळजी खूप आहे वनस्पतीला. मग आपण झाडं लावलं पाहिजे का लावलं नको पाहिजे? प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये 5 झाडं लावायचं. भले तुम्ही ते लिंबूचं लावा, लिंबू 10 रुपये एक जातं बरोबर उन्हाळ्यामध्ये विकलात तर. चिंचेचं झाड लावा, आंब्याचं लावा, तुम्हाला उपयोगी असलेलं झाड लावा. आणि दररोज सकाळी उन्हाळ्यामध्ये तुम्ही काय करा, 5 झाडं लावलात, आज ह्या झाडाखाली आंघोळ करा, गरम नाही, कोमट पाण्यानं. उद्या त्या झाडाखाली आंघोळ करा, परवा त्या झाडाखाली आंघोळ करा. म्हणजे कळत न कळत आपल्याला त्या झाडाला पाणी पण भेटेल, आपल्याला झाडं पण वाढतील, आपल्याला फळं पण भेटतील, ऑक्सिजन भेटेल आणि संपूर्ण या सृष्टीचं संरक्षण सुद्धा ह्या वनस्पती करत असतात. धन्यवाद सर.